संजयने वर्णन केले की कर्णाने कसे गुरुसारखे काम करण्यास सुरुवात केली. त्याच्या हालचाली वेगवान आणि प्राणघातक होत्या. जेव्हा त्याने भीमसेनावर एकापाठोपाठ एक बाण मारले, दोन्ही योद्ध्यांमध्ये स्टील आणि रक्ताच्या धुसर फटक्यांची देवाणघेवाण होत असल्याने लढाई चिघळली. भीमाने कर्णाच्या कवचाला 3 आणि 70 बाणांनी छेदले, परंतु सूतच्या मुलाने भीमच्या दाढीला खांबांच्या जाळ्याने झाकून प्रत्युत्तर दिले. द्वंद्व सुरू असताना भीमाचे शरीर जखमांचा कनवास बनले. त्याचे हात पाय रक्ताने माखलेले होते आणि तो अविचल उग्रतेने लढत होता. वसंत ऋतूमध्ये अशोक झाडासारखे भीमसेन कसे तेजस्वी दिसत होते. त्याची फुले त्याच्या हिरव्यागार पानांमध्ये फुलत होती याचे वर्णन संजयने केले. शेवटी भीमच विजयी झाला. त्याच्या 25 लांब खांबाने लोणीतून तापलेल्या चाकूप्रमाणे कर्णाच्या कवचा छेदले. सुत्याचा मुलगा आणऱ्या कवचासारखा दिसत होता. कर्ण निघून जाताना दुर्योधनाच्या विजयाच्या आशा क्षीण होत असल्याचे पाहताच युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. कर्ण मैदानाबाहेर वळताना पाहिल्यावर दुर्योधन कात म्हणाला. धृतराष्ट्राने संजयला विचारले. त्याचा आवाज चिंतेने भरलेला होता. संजयने युद्धातील घटनांचे वर्णन केले. दुसऱ्या गाडीवर चढत असताना कर्णा पुन्हा एकदा भीमासेनाविरुद्ध पुढे गेला. वादळाने समुद्राचा प्रकोप ओढून घेतला. राजाच्या मुलांनी भीमाला आधीच नाश पावलेला भडकलेल्या आगीत ओतल्या गेल्या तपश्चर्येसारखा मारले. धनुर्विद्या आणि तहातांच्या भयंकर आवाजाने कर्णाने भीमसेनाच्या गाडीच्या दिशेने दाट शांतचा पाऊस पाडला. कर्ण आणि भीम यांच्यातील चकमक तीव्र होती. दोन्ही योद्धे क्रोधाने उत्तेजित झाले. त्यांचे डोळे लाल झाले. 2 सापांसारखे तीव्र श्वास घेत होते. ते भिडले. दोघांनी एकमेकांना ठार मारण्याचा निर्धार केला. एकमेकांवर हल्ला करत असताना त्यांचे शौर्यपूर्ण प्रात्यक्षिक झाले. युद्धाचे मैदान यमाच्या क्षेत्रासारखे भयानक झाले. जसे महान कार योद्धे भीतीने थरथरत होते. त्याच्या बालपणापासून त्याने भोगलेल्या सर्व दुःखांची आठवण येत असताना फासाचा सामना, जंगलातील वनवास आणि विराटाच्या शहरातील निवासस्थान त्याचे आयुष्य बेपर्वा झाले. तो कर्णाच्या विरोधात धावला. दगडावर उडालेल्या तेजस्वी बाणाचा घनदाट पाऊस पाळत सूर्याचा अंधप्रकाश झाकत अधिरथाचा मुलगा मात्र त्याच्या स्वतःच्या पंखांच्या बाणांनी त्या बाणांच्या पावसाला पटकन गोंधळात टाकताना हसव्या कर्णाने 9 तीक्ष्ण बाणांनी भीमाला छेदले. जसे एखाद्या हत्तीने हुकाने मारले. वृकोदर निर्भयतेने सूतच्या मुलाविरुद्ध धावला, परंतु कर्ण मोठ्या उत्साहाने आणि ताकदीने त्याच्यावर धावला. एखाद्या संतत हातीप्रमाणे एका साथीदाराविरुद्ध दोन्ही योद्ध्यांमध्ये संघर्ष झाला. त्यांचे सैन्य एकमेकांना चिथावणी देत होते. त्यांची घोडे आकाशात पाळणाऱ्या आणि काळ्या ढगासारखे विसळले होते. युद्धक्षेत्र बघताना ते मृतांचे शहर असल्यासारखे भीतीदायक झाले. महान कार योद्ध्यांनी ते दृश्य एखाद्या क्रीडांगणातील एखाद्या खेळाचे प्रेक्षक असल्यासारखे पाहिले. त्या भयानक चकमकीत कोणत्याही योद्धाला कोणताही फायदा झाला नाही. त्यांना केवळ त्यांच्या पराक्रमी शस्त्रांचे मिश्रण आणि संघर्ष दिसला, जो धृतराष्ट्र आणि त्याच्या मुलाच्या दुष्ट धोरणाचा परिणाम होता. शत्रूंचे 2 मारेकरी त्यांच्या तीव्र दंडांनी एकमेकांना झाकत राहिले. त्यांच्या बाणांच्या सरीने वेलकीने भरून गेले. त्यांच्या सोन्याने सरलेल्या बाणांमुळे वेलकी उजळणाऱ्या उल्कासारखे तेजस्वी दिसू लागले. दरम्यान कृष्ण आणि धनंजय कर्णासोबत युद्धात गुंतले. त्यांना वाटले की भीमाला हे ओझे सहन करणे कठीण आहे. कर्ण आणि भीम एकमेकांवर बाण मारत असताना अनेक हाती, घोडे आणि माणसे जीव गमावून खाली पडली, ज्यामुळे धृतराष्ट्राच्या सैन्यात मोठी कत्तल झाली. सूर्य रणभूमीवर अस्त होत होता, ज्याने योद्ध्यांवर सोनेरी चमक दाखवली. जेव्हा ते स्टील आणि घामाच्या वेळेपणात भिडले, हस्तिनापूरचा अंधा राजा धृतराष्ट्र त्याच्या सिंहासनावर बसला होता. त्याचे मन चिंता आणि शंकांनी ग्रासले होते. त्याने पांडूचा पराक्रमी मुलगा भीमाच्या पराक्रमाबद्दल ऐकले होते, ज्याने राजाचा योद्धा पुत्र कर्णाला युद्धात पराभूत केले होते. संजय धृतराष्ट्राने आपल्या गतीला हाक मारली. भीम आणि कर्ण एकमेकांशी कसे लढले याची कथा मला सांगा. मी कुतूहल आणि चिंतेने घारावून गेलो आहे. संजय एक शहाणा आणि अनुभवी माणूस ही कथा सांगू लागला. भीम आणि कर्ण यांच्यातील लढाई अशी होती जी यापूर्वी कोणीही पाहिली नव्हती. दोन्ही योद्ध्यांची बरोबरी होती. दोघांचाही जास्त वेळ वरचा हात नव्हता. त्यांच्या खाणामारी झाली.
त्यांचे बाण प्राणघातक पक्ष्यांसारखे हवेत उडत होते. ते वारंवार खऱ्या अर्थाने मारत होते. रागाने आणि दृढ निश्चयाने उत्तेजित झालेल्या कर्णाने भीमावर 30 तोफांचा मारा केला. परंतु पांडव योद्धा बेफिकीर होता. भीमाने 3 धारदार बाणांनी प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे कर्णची धनुर्विद्या कापली गेली, ज्यामुळे तो क्षणार्धात असहाय्य झाला. त्यानंतर हुनर डोक्याच्या बाणाने त्याने कर्वीच्या अर्थीला खाली पाडले, ज्यामुळे तो जमिनीवर कोसळला. रागाच्या भरात आणि अपमानित झालेल्या राजाच्या मुलाने सोन्याच्या टोकाची एक धार पकडली आणि ती भीमावर त्याच्या सर्व ताकदीने फेकली. पण भीम हा सामान्य योद्धा नव्हता. त्याने आकाशात 7 वेगवान बाणांनी तो बाण कापला. त्यातील प्रत्येक यमाच्या कटीसारखा दगडावर होता. कर्णाने निर्दोषपणे आणखी एक धनुष्य उडले आणि आणखी बाण मारले, परंतु भीमाने तसे करताना हसून ते देखील कापले. दोन्ही योद्धे भिडले. त्यांचे धनुष्य पूर्ण ताकदीपर्यंत ओढले गेले. त्यांच्या बाणांचा झोत स्टील आणि घामाच्या वेगळेपणा एकमेकांना तापत होता. युद्ध जसजसे पुढे सरकत होते तसचा कर्णाचा रथ चालकविरहित आणि चालकविरहित राहिला. त्यात राहणारा जखमी आणि असहाय्य झाला. राजा दुर्योधनाने आपल्या भावाच्या दुर्दशेमुळे संतप्त होऊन दुर्जयाला भीमावर हल्ला करण्याचे आणि त्याला परत हाकलून देण्याचे आदेश दिले. परंतु दुर्जय हा पराक्रमी भीमाशी बरोबरी करू शकला नाही, ज्याने तरुण युद्धाला सहजपणे ठार मारले. कर्ण दुःखात रडत दुर्जयच्या शरीरावर प्रदक्षिणा घालत होता, पण भीम अविरतपणे फिरत होता. त्याने कर्णाला बाणांनी झाकले, ज्यामुळे तो सातवीसारखा दिसत होता, जो अग्नी भाल्याने छेदलेला एक धारदार रथ होता. आणि तरीही तो जखमी आणि असहाय्य अवस्थेत असतानाही कर्णाने हार मानण्यास नकार दिला. भीम आणि कर्ण यांच्यातील युद्ध येणाऱ्या पिढ्यांसाठी स्मरणात राही, जे स्टील आणि घामाच्या वेळेपणात लढलेल्या 2 योद्ध्यांच्या शौर्याचा आणि कौशल्याचा पुरावा आहे. कर्ण आणि भीम पुन्हा एकदा भिडले तेव्हा युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. 2 योद्धे भयंकर द्वंद्वयुद्धात गुंतले असताना संजय आश्चर्याने पाहत होता. त्यांचे बाण प्राणघातक नुत्यासारखे मागे पुढे उडत होते. कर्ण त्याच्या रथावर चढला होता. त्याने भीमावर दंडांचा पाऊस पाडला. त्याचा आवाज हवेत प्रतिध्वनित होत होता आणि त्याने जोरदार गर्जना केली, पण भीम सहजासहजी पराभूत होऊ शकत नव्हता. 10 सरळ बाणांनी त्याने कर्णाच्या छातीला छेदले आणि नंतर आणखी 20 घेऊन पुन्हा पुन्हा अचूक वार केले. प्रीताचा मुलगा कर्णाने 9 धारदार बाणांनी त्याच्या छातीच्या मध्यभागी भीमा छेदून प्रत्युत्तर दिले. परंतु पराक्रमी भीमाला कमी लेखले जाऊ नये. एखाद्या पराक्रमी हातीला हुकारे मार्गदर्शन करणाऱ्या चालकाप्रमाणे किंवा घोड्याला मारणाऱ्या स्वाराप्रमाणे भीमाने कर्णावर 3 आणि 7 बाणांनी हल्ला केला. प्रत्येकजण सुच्च्या मुलाच्या कवचामध्ये खोलवर चावत होता. खोलवर छेदला गेल्याने कर्णगागाच्या भरात त्याचे गोट चाटू लागला. त्याचे डोळे घम कोळशासारखे चमकू लागले. युद्धाची लाट वळवण्याच्या अंतिम हातबल प्रयत्नात कर्णाने भीमाच्या दिशेने इंद्राच्या स्वतःच्या गडगडाटालाही छेदण्यास सक्षम असलेला एक दंड उडवला, परंतु खूप उशीर झाला होता. पराक्रमी भीमाने या क्षणासाठी आधीच स्वतःला तयार केले होते. तीव्र रडण्याने त्याने कर्णावर गदा फेकली, ज्याने त्याला पृथ्वी हादरवणाऱ्या शक्तीने मारले. सुचा मुलगा अडखळला. त्याचा रथ सोडून दिला गेला आणि चालवत नव्हता, पण तरीही त्याने हार मानण्यास नकार दिला. त्याने पुन्हा एकदा भीमाला सामोरे जाण्यास तयार होऊन धनुष्य उडले. लढाई जोरात सुरू होती. प्रत्येक योद्धा खऱ्या अर्थाने धडकत होता. त्यांचे बाण प्राणघातक वादळासारखे पुढे मागे उडत होते. पण जसजशी लढाई पुढे सरकत गेली तसचे कर्ण थकायला लागला. त्याचे डोळे रागाने लाल होऊ लागले आणि त्याचा श्वास गरमागरम आणि खडबडीत होकाराने वाहू लागला. ही संधी मिळवत भीमाने कर्णावर 4 आणि 10 लांब दंडांसह हल्ला केला. प्रत्येकाने सुच्च्या मुलाच्या कवचामध्ये खोलवर चिरले आणि त्याचे प्राणघातक रक्त त्याले कर्णाने प्रत्युत्तर दिले. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तो जखमी झाला होता आणि त्याची ताकद कमी होऊ लागली होती. शेवटच्या हताश घडण्याबरोबर तो युद्धभूमीतून पळून गेला. भीम विजयी असताना त्याच्या ताफ्यातील घोड्याने त्याला वाहून नेले. त्याचे धनुष्य अजूनही ओढले गेले होते. पुढे जे काही येईल त्यासाठी तो तयार होता. पांडवांचा तो महान योद्धा अतिरथ भीमसेन युद्धभूमीवर विझणार नाही अशा धगधगत्या अग्नीप्रमाणे चमकून उभा होता. युद्धातील त्याचे पराक्रम अतुलनीय होते आणि ज्यांनी त्याला लढताना पाहिले त्या सर्वांना माहीत होते की तो एक गणना करण्यायोग्य शक्ती आहे. हस्तिनापूरचा आंधळा राजा धृतराष्ट्र जेव्हा त्याच्या सिंहासनावर बसला
तेव्हा सूर्य गणगुंवर कोसळला. त्याचे मन चिंता आणि दुःखाने गासले. त्याचा मुलगा दुर्योधन बऱ्याच काळापासून युद्धात पांडवांना पराभूत करण्याचे वचन देणाऱ्या पराक्रमी योद्धा कर्वीच्या अजेतेबद्दल बढाई मारत होता. परंतु आता धृतराष्ट्राने दूरवरून पाहिले की कर्ण जमिनीवर पराभूत झाला होता. त्याची शस्त्रास्त्रे क्षीण झाली होती आणि त्याचा रथ भीमाच्या कथखल्ल्यात उद्ध्वस्त झाला होता. दुर्योधनाने सांगितलेले शब्द आठवून धृतराष्ट्राचे डोळे अश्रूंनी भरून गेले. कर्ण हा एक पराक्रमी नायक, एक खंबीर धनुष्यधारी, सर्व थकव्याच्या पलीकडे. जर तो वासुसेन माझा मित्र असेल तर ते देवच माझ्या बरोबरीचे नसतील. पण आता असे वाटले की कर्णही भीमाशी बरोबरी करू शकत नाही. वृद्ध राजाचे विचार त्याचा स्वतःचा मुलगा दुर्योधन याच्याकडे वळले, ज्याने पांडवांना पराभूत करण्याच्या आपल्या क्षमतेबद्दल वारंवार बढाई मारली होती. परंतु जेव्हा त्याने कर्णाला पराभूत आणि खाली पडलेले पाहिले तेव्हा धृतराष्ट्राला माहीत होते की त्याच्या मुलाची बढाई केवळ विकारण्या शब्दाशिवाय काहीच नाही. जणू त्याच्या भीतीची पुष्टी म्हणून शहाणा आणि निष्ठावंत सल्लागार संजय त्याच्यासमोर प्रकट झाला. हे कौरव, तूच या विनाशाचे मूळ आहेस. संजय हळुवारपणे म्हणाला, तुझ्या मुलांनी या भीषण शत्रुत्वाला चिथावणी दिली आहे आणि आता ते त्याचे परिणाम भोगता. संजयने युद्धाच्या घटनांचे वर्णन करताना धृतराष्ट्राने ऐकले. त्याच्या 5 मुलांनी भीमावर हल्ला कसा केला होता, परंतु पराक्रमी योद्ध्याच्या बाणाने ते त्वरित कसे पाठविले गेले. कर्ण त्याच्या पराक्रमी प्रयत्नानंतरही भीमच्या उग्रतेचा सामना करू शकत नाही. संजय बोलत असताना धृतराष्ट्र त्याच्या स्वतःच्या मुलांचे एकापाठोपाठ हे पडणे भीतीपोटी पाहत होता. दुर्मार्शन, दुसहा, धूम्र, दुर्धारा आणि जाग हे सर्व महान धनुर्धर होते, परंतु भीमसेनाच्या रागाशी ते बरोबरी करू शकत नव्हते. त्यांचे शरीर युद्धभूमीवर विखुरलेले होते, त्यांच्या शस्त्रास्त्रे डळमळीत झाली होती आणि त्यांचे रथचालक मारले गेले होते. आणि एकेकाळी अजय वाटणारा पराक्रमी योद्धा कर्ण आता त्याच्या भावांच्या पडण्याकडे निराश नजरेने पाहत होता. त्याच्या स्वतःच्या मुलांनीच त्यांचे पतन घडवून आणले आहे हे लक्षात येताच म्हाताऱ्या राजाचे हृदय दुःखाने भारावून गेले. दुर्योधनाची बढाई केवळ पोकळ शब्द होते आणि आता त्यांना त्यांच्या अहंकाराची किंमत मोजावी लागेल. जसजसे युद्ध सुरू होते तसचे धृतराष्ट्राला माहीत होते की त्याच्या मुलाचे भवितव्य संपले आहे. देव स्वतः त्याच्या विरोधात वळल्याचे दिसत होते आणि भीमाचा क्रोध कमी होण्याची चिन्हे दिसत नव्हती. त्या काळादरम्यान संजयचे शब्द धृतराष्ट्राच्या मला खोलवर शिरले. हे कौरव, तूच या विध्वंसाचे मूळ आहेस. म्हाताऱ्या राजाला त्याच्या मुलाच्या कृती माहीत होत्या. युद्धग्रस्त भूप्रदेशावर सूर्य तळपत होता. जेव्हा संजय आश्चर्याने पाहत होता त्याच्या समोर युधिष्ठिरच्या मुलांचे निर्जीव शरीर होते. कर्णच्या अविचल क्रोधाने त्यांचा तारुण्यपूर्ण उत्साह विरला होता. सुद्धा मुलगा हत्याकांडात उभा होता. त्याचे डोळे क्रोध आणि निराशेच्या मिश्रणाने जळत होते. धीरताचा मुलगा कर्ण पांडवांच्या मुलांवर असे काही घडेल असा कधीही विचार करत नव्हता. तरीही त्यांची निर्जीव रूपे पाहताना त्याच्या आत काहीतरी फुटले. त्याच्या डोळ्यांसमोर झालेल्या कत्तलीसाठी तो स्वतःला दोषी मानत होता. भीम हा पराक्रमी योद्धा कर्णाच्या वेदनेसाठी उत्प्रेरक होता. भीमाने केलेल्या भूतकाळातील चुकांची आठवण करून दिली आणि त्याचा राग आटोक्यात आला. सुडाच्या इच्छेने उत्तेजित झालेल्या भीमसेनाने कर्णाला एका पाठोपाठ एक बाणाने छेदायला सुरुवात केली. भीमावर 5 बाण मारताना सुच्या मुलाने हसून प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आणखी 7 प्रत्येकी एक दगडावर आणि सोन्याच्या पंखांसह अविचलपणे वृकोदराने आपला हल्ला सुरूच ठेवला. कर्णाला 5 तीक्ष्ण बाणांनी आतल्या आत छेदले. एका धाडसी हालचालीत भीमाने कर्णीचे धनुष्य रुंद डोक्याच्या बाणाने कापले. रगाच्या भरात कर्णाने आणखी एक धनुष्य उचलले आणि भीमसेनाला त्याच्या बाणांनी 4ही बाजूनी झाकले. पण भीमाला कमी लेखायचे नव्हते. हसून त्याने कर्णच्या घोड्यांचा आणि रथीचा वध केला. त्यानंतर पुन्हा एकदा सुच्या मुलाची कत्तल केली. भीमाने कर्णावर बाण मारले तेव्हा सोन्याने सुशोभित केलेले मोठमोठे धनुष्य कर्णच्या हातातून पडले. पराक्रमी कार योद्धा कर्ण आपल्या हातातून खाली उतरला. त्याने भीमसेनावर फेकण्यासाठी गदा उचलली, पण भीमसेनाने आपल्या बाणांनी त्याचा फटका सहन केला आणि संजयने ते दृश्य आश्चर्याने पाहिले. पांडूच्या मुलाने कर्णावर 1000 बाण मारले आणि आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. तथापि सुच्या मुलाने स्वतःच्या बाणाने भीमाचे कवच तोडले. दोन्ही योद्ध्यांमध्ये हाणामारी सुरू राहिली. भीमसेनाने कर्णावर 9 सरळ दंडांचा मारा केला. त्याचा मेचा कोट आणि उजवा हात छेदला. सुता मुलगा पळून जाण्यास वळला, परंतु दुर्योधनाच्या शब्दांनी
पांडूच्या इतर पुत्रांना स्पर्धेत सामील होण्यास उद्युक्त केले. चित्रा, उपचित्रा, चारुचित्रा, सारसन, चित्रयूथ आणि चित्रवर्मन यांनी भीमसेनाकडे धाव घेतली, परंतु त्याने प्रत्येकी एका बाणाने त्यांचा पाडाव केला. जेव्हा कर्णाने आपल्या भावांना मारलेले पाहिले तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याला विदुराचे शब्द आठवले आणि तो पुन्हा एकदा भीमाच्या विरोधात आणखी एका रथावर चढला. दोन्ही योद्धे भिडले, त्यांचे बाण दगडावर उडाले आणि सोनेरी पंखांची चमक होती. सूर्य युद्धभूमीवर कोसळला आणि गोंधळा व सोनेरी चमक दाखवली. कर्ण त्याचे डोळे तांब्याप्रमाणे झगमरत होते. तीव्र रडण्याने पुढे सरसावला होता. त्याचे धनुष्य त्याचे प्राणघातक गीत गात होते. जेव्हा त्याने पांडूचा मुलगा भीमावर बाणानंतर बाण सोडले होते, हवा दंडांच्या गर्जनेने भागलेली होती. प्रत्येकाच्या टोकावर मोरांचे पंख आणि सोन्याचे पंख होते, जे पुन्हा पुन्हा खरे होते. कर्णाच्या क्रूरतेमुळे घाबरलेला भीम खंबीरपणे उभा राहिला. त्याच्या स्वतःच्या धनुष्याने त्याच्या प्रतिस्पर्ध्यावर एकापाठोपाठ एक बाण मारले. दोन्ही योद्धे भिडले, त्यांचे धनुष्य घट्ट बांधले गेले. त्यांचे डोळे भयंकर नजरेत बंद झाले. लढाईची घडी, लोखंडी चकमकीचा आवाज आणि हवेत बाणांची गर्जना करणं. जेव्हा भीमाच्या शरीरात एकापाठोपाठ एक बाण टाकू लागला तेव्हा पांडूचा मुलगा थकायला लागला, पण त्याने हा मानण्यास नकार दिला. त्याचा राग आणि दृढनिश्चय त्याला पुढे ढकलत होता. एका प्रचंड गर्जनेसह त्याने कर्णाकडे उडी मारली. त्याचे धनुष्य त्याच्या शेवटच्या स्वरांचे गायन करत होते आणि त्याने एकापाठोपाठ एक 9 बाण मारले. कर्ण मागे पडला, त्याची शस्त्रास्त्रे क्षीण झाली आणि त्याची ताकद कमी होत गेली. भीमाने त्याचा फायदा उठवत आणखी 20 बाण मारले, जे कर्णाच्या शरीराला प्राणघातक कीटकांच्या कळपासारखे छेदत होते. सुचा मुलगा पडला, त्याचे एकेकाळी अभिमानी स्वरूप आता तुटले आणि कुचंबू झालेलंच जशी धुळचात होत गेली. तसंच हे भीम विजयी होऊन उभा राहिला. त्याची छाती श्रमाने डोलत होती. त्याच्या योद्ध्यांनी त्याला प्रोत्साहन दिले. त्यांचे आवाज युद्धभूमीवर प्रतिध्वनित झाले आणि त्यांनी त्याच्या पराक्रमाची प्रशंसा केली. परंतु कुरुचा राजा दुर्योधन त्याच्या मुलाच्या पराभवानंतर अचंबित झाला. त्याने आपल्या सैन्याला एकत्र केले आणि कर्णाला पांडूच्या मुलापासून वाचवण्याचे आवाहन केले. दुर्योधनाचे 7 भाऊ पुढे धावले. त्यांचे धनुष्य एकत्र गात असताना ते भीमावर एकापाठोपाठ एक बाण मारत होते, पण पांडूचा मुलगा खंबीरपणे उभा राहिला. त्याने तीव्र आरडाओरड करत धनुष्य ओढले आणि 7 बाण मारले, जे त्याच्या विरोधकांच्या छातीला गम कोळशाप्रमाणे छेदत होते. दुर्योधनचे भाऊ एकामागून एक कोसळले. त्यांचे मृतदेहातीने कापलेल्या झाडाप्रमाणे जमिनीवर कोसळले. भीमाचा प्रिय मित्र विक्रम त्यांच्यासोबत होता आणि पांडूचा मुलगा त्याच्यासाठी दुःखी होता, पण केवळ एका क्षणासाठी. त्याने युद्धात आपल्या शत्रूंना ठार मारण्याची शपथ घेतली होती आणि त्याने ते आपले कर्तव्य म्हणून पाहिले. युद्ध सुरू असताना राजा युधिष्ठिर दूरवरून पाहत होता. भीमाच्या विजयामुळे त्याचे अंतकण आनंदाने भरले होते, परंतु दुर्योधन दुःखाने ग्रासला होता. त्याचे मन भूतकाळातील शब्द आणि कृतींच्या आठवणींनी धावले होते, ज्यामुळे हा क्षण आला होता. त्याला माहीत होते की तो त्याच्या मुलांच्या नाशासाठी जबाबदार आहे आणि तो ते सहन करू शकला नाही. राजाचा शहाणा सल्लागार विदुराने त्याला शांततेसाठी पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. युद्धाने त्या सर्वांना घासले होते आणि आता फक्त एक सूर्य रणभूमीवर कोसळला. जेव्हा राजा धृतराष्ट्र त्याच्या सिंहासनावर बसला, त्याचा चेहरा चिंतेने कोरला गेला. त्याने त्याचा सारथी सुता आणि त्याचा सल्लागार संजय, जो त्याच्या समोर उभा होता, त्याला हाक मारली. हे सुता, हे संजय, तो म्हणाला. त्याचा आवाज दुःखाने जळ झाला. हा भयंकर परिणाम आमच्यावर झाला आहे. मला भीती वाटते. माझ्या स्वतःच्या दुष्ट धोरणाचा परिणाम आहे. मला वाटले होते की जे गेले होते ते खरोखर गेले आहे, परंतु आता मला माझ्या कृतींचे परिणाम दिसत आहेत. संजयने आपले डोके झुकवले, त्याचे डोळे खालच्या दिशेने झुकले. हे राजा, त्याने सुरुवात केली, तुमच्या स्वतःच्या मूर्खपणामुळे युद्ध पेटले. कर्ण आणि भीम हे दोन्ही पराक्रमी योद्धे जमिनीवर उडालेल्या 2 वादळांप्रमाणे एकमेकांशी भिडत राहतात. त्यांचे बाण हवेत उडतात, सोन्याचे पंख असलेले आणि दगडावर कोरलेले असतात आणि त्यांच्या जागेत मृत्यूची खूळ सोडून जातात. संजय बोलत असताना राजाचे विचार या आपत्तीतील त्याच्या स्वतःच्या भूमिकेकडे वळले. त्याला एकेकाले असे वाटत होते की जे गेले होते ते खरोखर गेले आहे, परंतु आता त्याला त्याच्या मार्गातील त्रुटी दिसली.
संजय मला सांग, मी आता काय उपाय करू शकतो? मी शांत आहे आणि तरीही माझे हृदय दुःखाने भारावून गेले आहे. संजयने युद्धाची कथा सांगण्यास सुरुवात करतात त्याचे डोळे वरच्या दिशेने चमकू लागले. कर्ण आणि भीम हे दोन दिग्गज त्यांचे बाण एकमेकांवर ओतत राहतात, जसे पाऊस पडणाऱ्या ढगांनी पृथ्वीवर आपला घोष पसरवला आहे. भीमाने मारलेले बाण त्याच्या नावाने चिन्हांकित केले आहेत आणि ते कर्णाच्या शरीराला खल्या तातीच्या खंजिरासारखी छेदतात. आणि तरीही कर्ण त्याच्या स्वतःच्या खांबासह प्रत्युत्तर देतो, शेकडो आणि हजारो बाण उडवतो, जे भीमाला त्याच्या शिकारात सापासारखे गुंडाळतात. संजय बोलत असताना ते दृश्य राजाच्या मनाच्या डोळ्यासमोर उलगडत गेले. त्याला युद्धभूमीतील गोंधळ जमिनीवर पडताना योद्ध्यांचे रडणे, बाणाच्या अथक हल्ल्यामुळे त्यांचे शरीर तुटलेले दिसले. युद्धाच्या तीव्र ताकदीने हादरून गेलेली पृथ्वी त्याच्या पायाखालची थरथर तापत होती. कर्ण आणि भीमाच्या क्रोधामुळे विखुरलेल्या आणि दहशतीतून पळून जाणाऱ्या स्वतःच्या सैन्याकडे राजाचे विचार वळले. संजय म्हणा, बरेच लढवय्ये होते जे मरणासन्न अवस्थेत पडले. त्यांचे शरीर एका पराक्रमी हातीखाली चिरटल्या गेलेल्या नाण्यांसारखे तुटले. राजाचे हृदय त्यांच्याकडे गेले आणि या दुर्घटनेतील त्याच्या स्वतःच्या भूमिकेबद्दल त्याला दुःखाची भावना जाणवली. युद्ध जसजसे वाढत गेले तसंच हे मैदानच रक्ताची नदी बनले, जी माणसांच्या आणि प्राण्यांच्या निर्जीव रूपांनी वाहू लागली. योद्ध्यांच्या टाकून दिलेल्या कवचांनी त्यांच्या कानाते आणि हात सूर्यप्रकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे सर्वत्र विखुरलेल्या होत्या. युद्धभूमीवर कर्ण आणि भीम यांच्यात स्टील आणि रागाच्या उन्मादात चकमक झाली तेव्हा सूर्य कोसळला. दोन्ही योद्ध्यांमध्ये हाणामारी होत असताना, त्यांचे धनुष्य प्राणघातक अचूकतेने जात असताना संजय लक्षपूर्वक पाहत होता. त्याचा मुलगा कर्णाने भीमाला 3 बाणांनी छेदले, परंतु पराक्रमी सशस्त्र भीमसेन ठामपणे उभा राहिला. त्याचे डोळे आतील प्रखर प्रकाशाने उजळले. त्याने काटेरी बाणाने कानात मारून तिलाने चोळले आणि माणसामध्ये खोलवर पाठवले. कर्णीच्या कानाला सुशोभित केलेली सुंदर सोन्याची कानातील अंगठी त्याच्या तळापासून फाटली होती. आकाशातून कोसळणाऱ्या ताऱ्याप्रमाणे जमिनीवर पडली. भीमाने कर्णावर 10 लांब दांडे मारले. त्यांच्या टोकांवर विष आणि विष चमकले. ते खरे ठरले. कर्णाच्या कपाळावर सापासारखी छेदे. सुचा मुलगा तेजस्वी दिसत होता. त्याच्या कपाळाला निळ्या कमळाच्या गुच्छाने वेढे होते, परंतु भीमच्या बाणांनी त्यांची छाप सोडली होती. कर्णाचा राग आता त्याच्या शिखरावर होता. जेव्हा त्याने भीमसेनाच्या रथाच्या दिशेने स्वतःला फेकले, त्याचे धनुष्य प्राणघातक अचूकतेने गात होते. त्याने गिधारांच्या पंखासह 100 खांब उडवले. त्यांचे टोक सोने आणि आग्नीने चमकले. हवेत उडणाऱ्या बाणांच्या आवाजाने आकाशातून उडणाऱ्या सासाच्या आवाजाप्रमाणे हवा भरून गेली. भीम मात्र खंबीरपणे उभा राहिला. त्याने कर्णावर पलटवार करताना त्याचे डोळे क्रोधाने झगमगत होते. त्याच्यावर सूर्याच्या प्रकाशाला काही पाडणाऱ्या तीव्र बाणांचा वशकत होता. त्यांचे धनुष्य परिपूर्ण सुसमानाने गात होते. त्यांचे बाण हवेत 2 मोठ्या वादळांप्रमाणे समोरासमोर धडकत होते. घाई जोरात सुरू होती. प्रत्येक योद्धा सामर्थ्य आणि पराक्रमाच्या प्रदर्शनात दुसऱ्याला मागे टाकण्याचा प्रयत्न करत होता. कर्णचे धनुष्य त्याच्या वर्तुळात परत ओढले गेले होते. त्याच्या हाताची स्नायूशक्तीने तंगत होते, कारण तो एकापाठोपाठ एक बाण मारतो. भीमचे स्वतःचे धनुष्य प्रत्युत्तरात गात होते. त्याची सोन्याने सजलेली काठी विजेच्या बोंटासारखी चमकत होती. त्यांचे बाण आकाशातच आपसात भिडले, ज्यामुळे आकाशच पेटत असल्यासारखी ठिणग्या उमटत होत्या. त्यांच्या मांड्यांवर हातांनी थप्पड मारण्याचा आवाज, त्यांच्या धनुधारांची धडधड आणि त्यांच्या रथाच्या चाकांच्या खडखड्याने हवा भरून गेली होती. कर्ण आणि भीम यांनी एकमेकांवर सोडलेल्या शक्तीच्या आणि रागाच्या प्रदर्शनामुळे लढवय्ये थांबले आणि आश्चर्यचकित झाले. दिलकोशी सिद्ध आणि गंधर्व हे आश्चर्याने पाहत होते. उत्कृष्ट अशा ओढ्यासह 2 योद्ध्यांची टाळ्या वाजवत होते. विद्याधरांनी त्यांच्यावर फुलांचा पाऊस पाडला. त्यांच्या पाकळ्या छोट्या छोट्या नृत्यानंदाप्रमाणे वाऱ्यात नाचत होत्या. आणि तरीही दैवी कृपेचे हे प्रदर्शन असूनही कर्ण आणि भीम एकमेकांवर वार करत राहिले. त्यांचा क्रोध अविरत होता. शेवटी भीमच होता. युद्धभूमीच्या विशाल विस्तारावर सूर्य क्वचितच उगवला होता. तेव्हा धृतराष्ट्रांच्या चिंता त्याच्या मनात दाटून येऊ लागल्या. त्याने त्याचा विश्वासू रथचालक आणि खचाटा संजय याला आदल्या दिवसाच्या लढाईतील घटनांचे वर्णन करण्यासाठी बोलावले. संजय, माझी कीर्ती कमी होत आहे. धृतराष्ट्र चिंतेने म्हणाला, माझे अनेक योद्धे पडले आहेत आणि मला भीती वाटते की काळच माझ्या विरुद्ध गेला आहे. रागाच्या भरात धनंजयने आपल्या संरक्षणाचा भंग केला आहे.
ज्याचे रक्षण दुजे द्रोण पुत्र आणि कर्णाने केले आहे. कृष्ण आणि भीमाशी जोडलेले त्याचे पराक्रम अतुलनीय आहे. धृतराष्ट्राच्या शब्दांमध्ये तीव्र पूर्वकल्पना आहे. हे जाणून संजयने सहानुभूतीपूर्वक मान डोलावली. मला सांगा, संजय धृतराष्ट्र पुढे म्हणाला, युद्धाचा उद्रेक कसा झाला? मी धनंजयच्या आमच्या राणे प्रवेशाबद्दल ऐकले आहे आणि कोरडे गवत गिळणाऱ्या उग्र अग्नीसारखे दोखाने माझे हृदय भस्म झाले आहे. कर्णाच्या बाणांनी जखमी होऊन धैर्याने लढाईत उतरलेल्या भीमाची कथा संजय आठवू लागला. तो बोलत असताना दृश्य स्पष्ट तपशीला उलगडत गेले. भीमाची गर्जना युद्धभूमीवर प्रतिध्वनित होत होती. त्याचे प्रचंड धनुष्य गव्हाच्या कोयत्यासारखे आमच्या राणा कापत होते. पहा हे राजा, संजय म्हणाला, माणसांपैकी सर्वात अग्रगण्य असलेला भीम चांदीसारख्या पांढऱ्या घोड्याने ओढलेली त्याची गाडी घेऊन आपल्या सैन्याच्या मध्यभागी शिरला. उन्हाळ्याच्या शेवटी ढगांसारखी गर्जना करत आणि होतुतील सूर्यासारखी धडधडत त्याने आपल्या पराक्रमी धनुष्याने कापल्या योद्ध्यांची कत्तल करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे ते थरथर कापू लागले. सैन्य बोलत असताना पुढे सकत असलेल्या भीमाची प्रतिमा, त्याचे धनुष्य, त्याचे प्राणघातक गीत गाताना धृतराष्ट्रासमोर जिवंत असल्यासारखे वाटत होते. सिंधूतील त्या शूर योद्धा आलमवंशाची कथा ऐकून राजाची चिंता अधिकच वाढली, ज्याने घुसमी नायक सात्यकीला आव्हान देण्याचे धाडस केले होते. दोन्ही योद्ध्यांमध्ये युद्ध कौशल्याचे नेत्रदीपक प्रदर्शन झाले. त्यांचे धनुष्य गात होते आणि हवेत उन्हाळे बाण संज्ञेने वर्णन केले की कसे आलमवंशाने सात्यकीला 10 बाणांनी छेदले, परंतु शिनीच्या नातवाने ते त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी स्वतःच्या खांबाने त्यांना कापले. युद्ध जसजसे वाढत गेले तसतशी धृतराष्ट्राची चिंता वाढत गेली. त्याला माहित होते की त्याचे योद्धे धनंजय आणि त्याच्या सहकार्याशी बरोबरी करू शकत नाहीत. सात्यकीने आलमवंशाच्या घोड्यांना 4 वेगवान बाणांनी कसे मारले आणि नंतर रुंद डोक्याच्या बाणाने राजाचे डोके कसे कापले याचे वर्णन कर. संजय कथा सांगत राहिला. युद्धात स्वार झालेल्या त्या पराक्रमी योद्ध्याची प्रतिमा, त्याचे धनुष्य, त्याचे प्राणघातक गीत गाताना स्वतःला धृतराष्ट्रामध्ये शोधताना दिसत होते. संजय आश्चर्याने पाहत असताना सूर्य रणभूमीवर कोसळला. त्यांचे सुवर्णपदक उंचावलेल्या त्रिगत आणि सुरसेनांच्या पराक्रमी योद्धा सात्यकीला वेढा घातला होता. वादळाप्रमाणे त्याने कौरव सैन्याच्या हृदयावर हल्ला केला होता. त्याच्या हालचाली वेगवान आणि अविचल होत्या. संजयने वर्णन केल्याप्रमाणे युद्धभूमीवर एकापाठोपाठ एक शत्रूंना सहजपणे पराभूत करत नाचत असताना सात्यकी सिंहाच्या खिळकर सालीसारखा होता. त्रिगत योद्धे ज्यांचे चेहरे गगाने वळलेले होते ते त्याच्याशी बरोबरी करू शकत नव्हते. वाऱ्याच्या झुताले उडालेल्या पालांसारखे ते त्याच्या पुढे पळून गेले. पण सात्यकीचा प्रवास तेथेच संपला नाही. तो पुढे सरकत राहिला. त्याचे शस्त्रास्त्र खचले आणि थकलेले होते, परंतु त्याचा आत्मा अखंड होता. त्याने कलिनामधून आपला मार्ग लढला होता. जणू तो केवळ अडथळा होता असे त्यांचे विभाजन पार केले होते. आणि आता तो प्रीताचा मुलगा धनंजय याच्या समोर पोहोचला. जेव्हा सात्यकी जवळ आला तेव्हा केशव या दैवी कृष्णाने आवाज उठवला. त्याचा आवाज त्या शूर योद्ध्याबद्दलच्या स्तुतीने भरलेला होता. पहा पार्थ, तो आश्चर्याने म्हणाला, युधन तुमच्या मागे येतो, तुमच्या मागे मागे येतो. तो तुमचा शिष्य आणि मित्र आहे. माणसांमध्ये एक बैल आहे ज्याने त्याला विरोध करण्याचे धाडस करणाऱ्या सर्वांना पराभूत केले आहे. पण धनंजयची अभिव्यक्ती आनंदाची नव्हती. त्याचे कपाळ चिंतेने फुगलेले होते. तो केशीशी शांत स्वरात बोलला, या सात्यकीने राजाचे रक्षण करायला हाने होते. संशयाने भरावलेला त्याचा आवाज होता. त्याने युधिष्ठिराला मागे का सोडले आणि त्याऐवजी माझ्या मागे का आला? राजा, आता द्रोणाच्या देवर आहे. धनंजयचे शब्द नदीसारखे उघडत असताना केशव लक्षपूर्वक ऐकत होता. तो जयद्रथ अजूनही बेशुद्ध आणि युद्धात सात्यकीजवळ येत असलेल्या भुईसवाबद्दल बोलत होता. आणि स्वतः सात्यकीचे काय त्याने विचारले. त्याचा आवाज चिंतेने रंगला होता. तो थकलेला आहे, त्याची शस्त्रे थकलेली आहेत आणि त्याचे घोडे थकलेले आहेत. सूर्य क्षितिजावर खाली लटकला. त्याने युद्धभूमीवर लांब छाया टाकली. त्याचा मित्र आणि योद्ध्यांच्या भवितव्याचा विचार करत असताना धनंजयचे शब्द अनिश्चिततेने भरलेले होते. सात्यकी भुरीसवावर विजय मिळवेल की पुष्य कुरुक्षेत्र योद्ध्याला शरण जाईल हे फक्त वेळ सांगे. सूर्य रणभूमीवर कोसळला जेव्हा कुरु कुळातिके योद्धा भूरिश्वास सिनीचा नातू सात्यकीकडे पाहत होता. त्याच्याजवळ येत असलेला एक अजय योद्धा पाहून त्याचे डोळे रागाने आणि अभिमानाने चमकले. नशिबाने आज तूच माझ्या नजरेत आला आहेस. भूरिश्वाने घोषणा केली.
त्याचा आवाज गडगडाटासारखा होता. आज या लढाईत मी एक दीर्घकाळची इच्छा पूर्ण करेन. जर तू युद्धातून पळून गेला नाहीस तर तू माझ्या जीवनातून सुटणार नाहीस म्हणून ओळखली जाणारी सात्विकी भूरिश्वाच्या शब्दांवर हसी. त्याचे डोळे आनंदाने चमकले आणि त्याने उत्तर दिले, मी कधीही युद्धातील भीतीमुळे प्रेरित होत नाही. फक्त तुझ्या शब्दांनी तू मला घाबरवणार नाहीस. तो उंच उभा होता. त्याची रुंद छाती आणि लांब हात त्याच्या सामर्थ्याचा पुरावा होते. जो मला युद्धात निशस्त्र करू शकेल तोच माझा वध करील. आयुष्य बडाई मारण्याचा काय उपयोग? तुम्ही जे बोलता ते पूर्ण करा, कारण तुमचे शब्द ऋतूतील ढगांसारखे निरर्थक आहेत. आपले पराक्रम सिद्ध करण्यासाठी उत्सुक असलेल्या दोन्ही योद्ध्यांनी एकमेकांवर जोरदार आरडाओरडा केला. एकमेकांवर बाणाचा झोत सोडताना त्यांच्या धनुष्याने गाणी गायली. 2 वाघ त्यांच्या पंजांनी किंवा 2 हातींनी त्यांच्या दाडक्यांनी लढताना उड्या आणि बाणांच्या कर्कश आवाजाने हवा भरून दिली. त्यांनी एकमेकांचे हातपाय गिळंकृत केले आणि त्यांच्या जखमांमधून रक्त वाहत होते. लढाई जोरात सुरू असताना 2 योद्धे कुस्तीच्या सामन्यात गुंतले. त्यांचे हात एका भीषण संघर्षात बंद झाले. हाणामारी त्यांचे कौशल्य स्पष्ट दिसत होते. त्यांच्या हालचाली वेगवान आणि चपळ होत्या. शस्त्रास्त्रांच्या संघर्षाचे आणि कुरकुरीत प्रयत्नांचे आवाज डोंगरावर कोसळणाऱ्या गडगडाटासारखे हवेत. भुरिश्व आणि सात्विकी यांनी दाखवलेल्या पराक्रमाबद्दल अभिमानाने त्यांची अंतःकरणे भरून गेलेली. हे 2 प्रख्यात योद्धे भिडताना धृतराष्ट्रांनी आनंदाने पाहिले. ते हत्तीच्या कळपातील 2 नेत्यांप्रमाणे लढले. प्रत्येकाने विजयी होण्याचा निर्धार केला. त्यांची शस्त्रे संपल्यावर वासुदेव हा दैवी योद्धा अर्जुनाजवळ आला आणि म्हणाला, पहा, सर्व धनुर्धरांपैकी सर्वात प्रमुख धनुर्धर सात्विकी लढाईत गुंतला आहे. त्याचा रथ हरला आहे. हे पांडूच्या पुत्रा, तुझ्या मार्गावर चालत तो भरत सैन्यात प्रवेश केला आहे. भूरिश्व आणि सात्विकी यांच्यातील लढाई बघण्यासारखी होती. महान शक्ती असलेले 2 योद्धे प्रत्येकाने आपली ताकद सिद्ध करण्याचा निर्धार केला. त्यांच्या हालचाली वेगवान आणि चपळ होत्या. 2 बैलांसारख्या त्यांच्या शिंगे लढाई बंद होती. त्यांनी एकमेकांना हाताने बांधले, एकमेकांना डोक्याने मारले, पाय जोडले, त्यांच्या काकेस लात मारली, एकमेकांना नखे लावून पकडले, एकमेकांना घट्ट पकडले, एकमेकांच्या कंबरेभोवती पाय जोडले, जमिनीवर गुंडाळले, पुढे सरकले, मागे सरकले आणि उडी मारली. सूर्य युद्धभूमीवर कोसळला. पोलादाच्या संघर्षावर सोनेरी चमक दाखवली. युद्ध पेटले. त्याचा संताप अविरत होता. या गोंधळात सत्याचा एक क्षण समोर आला. अर्जुनाच्या न पाहिलेल्या तलवारीने त्याच्या शरीरापासून विच्छेदित झालेला भूरिश्वाचा हात जमिनीवर पडल्याचे संदेह दुर्गाने पाहत होता. आघात आणि वेदनेने कुरु योद्ध्याचे डोळे रुंद झाले. त्याची नजर फाटलेल्या अम्नावर खेळली होती. एकेकाळी गर्विष्ठ आणि बलवान असलेले त्याचे कोच आता लंगडे आणि स्थिर पडले होते. भूरिश्वाचा आवाज युद्धाच्या गल्याच्या वर चढला. घारोत आणि रागाचा आरडाओरडा. हे कुंतीच्या मुला तू एक क्रूरकृती केलेस. तो अर्जुनाला ओरडला, तू माझ्यासोबत लढाईत न उतरता मला हात कापला. अशा कृत्यांचा तुला काय अधिकार आहे? तू स्वतः इंद्राने शिकवलास की रुद्राने अर्जुन खंबीरपणे उभा होता. त्याचे डोळे त्या मृद योद्ध्यावर खिळले होते. त्याला युद्धाचे नियम माहीत होते आणि त्याने त्यानुसार कृती केली होती. पण भूरिश्व विचलित होणार नव्हते. तू क्षत्रिय आहेस, त्याने थुंकले. एका निशस्त्र शत्रूला ठार मारण्यापेक्षा तुला चांगले माहीत असावे. अर्जुनचा संयम कमी होत असताना संदेने पाहिले. तरुण योद्ध्याचे शब्द अधिक तीक्ष्ण झाले. त्याचा स्वर अधिक बजावात्मक झाला. मी सात्विकी, माझ्या मित्राचे आणि गुरूंचे तुमच्या प्राणघातक फटक्यापासून रक्षण केले. मी हस्तक्षेप केला नसता तर तुम्ही दुसरा विचार न करता त्याला ठार मारले असते. आणि आता तुम्ही त्याचा जीव वाचवल्याबद्दल मला फटकारता. भूरिश्वाचा राग अधिकच तीव्र झाला. जेव्हा ते वृष्णी आणि अनकाबद्दल बोलले त्यांच्या वागण्याने सर्वत्र क्षत्रियांच्या सन्मानावर डाग पडला. अर्जुनाची प्रतिक्रिया दुःख आणि पश्चातापाने भरलेली होती. भूरिश्वांनो, तुम्ही तुमच्या स्वतःच्या चुकांबद्दल अनय आहात. तुम्हाला फक्त इतरांच्या कृती दिसतात. ते 2 योद्धे तिथे उभे होते. ते एकामुख कवनात अडकले होते. भूरिश्वाच्या रागाच्या भरात संदेने पाहिले. त्या योद्ध्यांचे डोळे खाली पडले. त्याची नजर जमिनीवर खिळली. त्याला माहित होते की त्याची वेळ जवळ येत आहे. सन्मानाच्या अंतिम हातभर प्रयत्नात भूरिश्वांनी आपल्या डाव्या हाताने बाणाची गाडी पसरवली आणि देवांच्या देखरेखीसाठी स्वतःला समर्पित केले. त्याचे हृदय चंद्रावर केंद्रित झाले. त्याने डोळे बंद केले
आणि उपनिषदांमधील मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली. त्याच्या भोवती लढाई सुरू होती, परंतु भूरिश्वास त्याच्या स्वतःच्या जगात खावला होता. त्याला त्याच्या सहकाऱ्यांच्या स्तुतीमुळे आनंद झाला नाही, फक्त कमी झालेल्या आयुष्याबद्दल दुःख झाले. अर्जुनाचे शब्द अजूनही त्याच्या मनात प्रतिध्वनित होत होते. तुझी प्रतिज्ञा आठवून मला निंदा न करणे तुम्हाला शोभते. भूरिश्वासांचे मौन हा त्यांच्या वजनाचा पुरावा होता. कौरव सैन्याच्या विशाल विस्तारावर सूर्य मावळत होता आणि अंध राजा धृतराष्ट्र त्याच्या सिंहासनावर बसून त्या दिवशीच्या घटनांचा विचार करत होता. त्याचा सल्लागार संजय त्याच्या समोर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव होते. महाराज, संजयने सुरुवात केली, तुम्ही विचारले आहात की भूष्मी कुळातील त्या अजय नायक सातिकीचा कुरुकुटुंबातील एक योद्धा भूरिश्वासकडून कसा पराभव होऊ शकला, हे कसे घडले याची कथा मी तुम्हाला सांगेन. संजयच्या शब्दांनी धृतराष्ट्राला कालांतराने खूप पूर्वीच्या युगात नेले. तो अत्री या महान ऋषीबद्दल बोलला, ज्याला सोम नावाचा मुलगा होता. सोमचा स्वतःचा मुलगा बुधा होता आणि बुधाचा मुलगा पुरूर होता, जो त्याच्या वैभवासाठी प्रसिद्ध राजा होता. पूर्वाचा मुलगा आयुष होता, जो त्याच्या स्वतःच्या अधिकारात एक पराक्रमी शासक होता. आयुषला नहुषा नावाचा एक मुलगा होता, जो शहाणपण आणि सामर्थ्यात देवाच्या बरोबरीचा असल्याचे म्हटले जात होते. नहुषाचा मुलगा येती होता, जो अतुलनीय सद्गुण असलेला एक शाहीवशी होता. येतीचा मोठा मुलगा यादव होता, ज्याच्यापासून वीरांची एक मोठी वंशावळ पावली. त्यापैकी देवमिला हा एक योद्धा होता, ज्याचे नाव तिन्ही जगात प्रतिध्वनित होते. त्याचा मुलगा सुरखा त्याच्या शौर्यासाठी आणि युद्धातील पराक्रमासाठी प्रसिद्ध होता, आणि सुराने धनुर्विद्या किंवा लढाईत अतुलनीय सर्व पुरुषांपैकी महान वासुदेवाला वायंड केले. वासुदेवाचे पूर्वज राजे होते, त्यांची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरली होती. संजय पुढे म्हणाला, त्या काळात एक महान स्वयंवर झाला, जिथे राजा देवकाची कन्या सुंदर देवकी जमलेल्या क्षत्रियांपैकी तिचा पती निवडणार होती. सर्वांच्या नजरा वासुदेवच्या कुटुंबावर होत्या, कारण तो निवडलेला असेल असे म्हटले जात होते. संजय बोलत असताना हे दृश्य धृतराष्ट्राच्या मनाच्या डोळ्यांसमोर उलगडत गेले. एक पराक्रमी योद्धा आणि वासुदेवचा पूर्वज असलेल्या सीनेने या प्रक्रियेत इतर सर्व दारोदारांना पराभूत करून खरोखर देवकीचा हात जिंकला होता. पण प्रत्येक जण या निकालाने खुश झाला नाही. दुसऱ्या कुळातील शक्तिशाली राजा सोमदत्त त्याचा प्रतिस्पर्धी सीनीचा विजय सहन करू शकला नाही. दोघांमध्ये भयंकर युद्ध झाले. त्यांची ताकद आणि कौशल्य केवळ त्यांच्या अभिमानाशी जुळले. अर्धा दिवस लढाई जोरात सुरू होती. हजारो राजे आश्चर्याने पाहत होते. शेवटी तो सोमदत्तच होता, जो सीनीच्या सर्वोच्च सामर्थ्य पुढे पडला. पराभूत होऊन त्याने दयेची याचना केली आणि सीनेने त्याचा जीव वाचवत म्हटले, जगा मात्र सोमदत्ताचा राग आणि अभिमान सहजासहजी शांत राहिला नाही. त्याने महादेवाची पूजा करण्यास सुरुवात केली. युद्धभूमीवर सूर्य मावळत असताना धृतराष्ट्राची उत्सुकता त्याच्यावर खुळली. भूरिश्वासांच्या पडल्यानंतर त्याने संजयला विचारले, हे संजय, युद्ध कसे चालले ते मला सांगा. पराक्रमी योद्धा भूरिश्वासांचा वध झाल्यानंतर घडलेल्या घटनांचे वर्णन संजयाने करायला सुरुवात केली. अर्जुनाने आपले व्रत पूर्ण करण्याचा आणि सूर्यास्तापूर्वी जयद्रथाला ठार मारण्याचा निर्धार केला आणि कृष्णाला त्यांच्या घोड्यांना अधिक वेगाने पुढे नेण्याचा आग्रह केला. सूर्यास्तापूर्वी आपण जयद्रथापर्यंत पोहोचायलाच हवे, अर्जुन चिडून म्हणाला. त्याचे डोळे दृढनिश्चयाने चमकले. घोड्यांच्या दंतकथेशी परिचित असलेले कृष्णाने घोड्यांना पुढे जाण्यास सांगितले आणि ते जयद्रथाच्या रथाच्या दिशेने धावले. पण ते जवळ येताच दुर्योधन, कर्ण, वृषसेन आणि स्वतः सिनांचा शासक यांच्या नेतृत्वाखाली कुरु योद्ध्यांचे एक मोठे सैन्य अर्जुनाला कडवण्यासाठी धावले. कर्णाने त्याचा मुलगा सुयोधन याला संबोधित करत जयद्रथाचे रक्षण करण्यासाठी पूर्वतादीने लढण्याचा आग्रह केला. जर आपण जयद्रथला सूर्यास्तापर्यंत सुरक्षित ठेवू शकू तर तो म्हणाला, अर्जुनाची प्रतिज्ञा मोडली जाईल आणि तो पराभवाच्या धगधगत्या अग्नीमध्ये प्रवेश करेल. दुर्योधनाने कर्णच्या शब्दांना प्रतिध्वनित केले आणि आपल्या मुलाला त्वरित कृती करण्याची आणि अर्जुनाला बाणांच्या गारांनी ठार मारण्याची विनंती केली. पण अर्जुन खतबल झाला. त्याने आपल्या तीक्ष्ण बाणांनी जयद्रथाच्या सैन्याची कत्तल करण्यास सुरुवात केली. हात, डोकी आणि हत्तीच्या चल्या जणू एखाद्या धगधगत्या अग्नीसमोर कोरड्या गवताप्रमाणे कापून टाकल्या. पृथ्वी लवकरच रक्ताने माखलेली होती आणि कृष्ण त्याच्या बाजूला असलेला पराक्रमी पार्थ अजय दिसत होता. जसा सूर्य आकाशात खाली सरकत होता, त्याचा लाल रंग युद्धभूमीवर प्रचंड चमक आणत होता.
तसंच ते जयद्रथाचे योद्धे अधिक हतबल होत गेले. त्यांनी अर्जुनाला सर्व बाजूंनी वेढा घातला, त्याला ठार मारण्याचा आणि आपल्या राजाला वाचवण्याचा निर्धार केला. पण अर्जुन सहजासहजी पराभूत होणार नव्हता. त्याच्या काजत धनुष्याने त्याने एकापाठोपाठ एक दांडे कापले आणि आपल्या शत्रूंना जळत्या ज्वालाप्रमाणे छिदले. स्वतःमन त्याच्या झेंड्यावर सिंहाच्या शेपटीची खून धारण करून अर्जुनाचा प्रतिकार करू लागला. परंतु तो देखील मुकुटाने सजलेल्या योद्ध्याच्या सामर्थ्याचा सामना करू शकला नाही. खरे असंख्य बाण उडत होते आणि योद्ध्यांच्या पायाखाली पृथ्वी थरथरत होती. शेवटी कास्त टेकड्यांवर सूर्य मावळत असताना, युद्धभूमीवर सोनेरी चमक दाखवताना कुरु योद्धे विजयी झाले. परंतु त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. जयद्रथ अजूनही जिवंत होता, परंतु अर्जुनाने त्याचे वचन पूर्ण केले होते आणि ही लढाई येणाऱ्या पिढ्यांसाठी इतिहासातील महान युद्धांपैकी एक म्हणून लक्षात ठेवली जाईल. युद्धभूमीच्या विशाल विस्तारावर सूर्य मावळत होता. कुरु आणि पांचालांच्या एकत्रित सैन्यावर सोनेरी प्रकाश टाकत होता. राजा धृतराष्ट्रासाठी संजय रथाच्या व्यासपीठावर उभा होता. त्याचे डोळे त्याच्यासमोर उलगडणाऱ्या दृश्यावर स्थिर होते. प्रीताचा मुलगा अर्जुन जेव्हा युद्धाची तयारी करू लागला, तेव्हा त्याच्या धनुर्धारावर इंद्राच्या मेघगर्जनेसारखा आवाज झाला, जो हवेत प्रतिध्वनित झाला. धनंजय हा पराक्रमी योद्धा त्याचे गांधीव धनुर्धर पसरवत आणि त्याची प्राणघातक शक्ती सोडण्याची तयारी करत असताना शत्रू सैन्य भीतीपोटी थरथरत होते. पांडूचा मुलगा युद्धभूमीवर एक वावटळ होता. त्याचे बाण त्याच्या दांड्यातून इतक्या वेगाने उडत होते की त्यांच्या उडण्याचा मागोवा घेणे अशक्य वाटत होते. त्याचा गत मैदानभर फिरत होता. शरद ऋतूतील वादळापूर्वी शरद ऋतूतील पानांप्रमाणे शत्रू योद्ध्यांना विकृत होता. पोलादाच्या संघर्षाच्या आवाजाने आणि पडलेल्या लोकांच्या रडण्याने हवा भरून गेली होती. जेव्हा अर्जुनाच्या खांबांचा पाऊस शत्रूवर पडत होता, तेव्हा ते संपूर्ण प्रवाहात असलेल्या नदीसारखे दिसत होते. तिच्या काठावर ओसंडून वाहत होते आणि सर्व काही तिच्या समोर घेऊन जात होते. युद्धभूमी रक्त आणि गोवाचा समुद्र बनली होती. घोडे आणि माणसांच्या मृतदेहांनी विखुरलेली होती. जखमींच्या कानी मरणाऱ्या लोकांच्या ओरडण्याने हवा भरून गेली. ढोल आणि शंखांच्या आवाजाने मिसळली. क्षणाक्षणाला अर्जुनाचे पराक्रम वाढत असल्याचे संजयने पाहिले. त्याचे बाण अचूकपणे त्यांची छाप पाडत होते. पांडूचा मुलगा निसर्गाची एक शक्ती होता. त्याच्या विजयाच्या शोधात तो अविचल आणि निर्दयी होता. त्याचा रथ युद्धभूमीवर नाचत होता. त्याच्या पार्श्वभूमीवर विनाशाची पायरी सोडत होता. युद्ध जसजसे वाढत गेले तसतशी अर्जुनाची नजर त्याचा भाऊ अभिमन्यू याचा वध करणाऱ्या कौरव राजकुमार जयद्रथावर खेळली. 4 आणि 60 सरबाणांनी त्याने जयद्रथला छेदले, ज्यामुळे त्या तरुण योद्ध्याचे जीवन संपुष्टात आले. या शस्त्रास्त्रांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेले कृसैन्य निराशा आणि निराशेने भरून गेलेले. जशी रात्र पडू लागली तसंच संजय त्याच्या समोरील हत्याकांडाकडे पाहत होता. त्याचे हृदय दुःखाने आणि दुःखाने भारावून गेले होते. युद्धभूमी एक चरणागर होती, जी मृतांच्या मृतदेहांनी विखुरलेली होती. जखमींचे रडणे अजूनही हवेत प्रतिध्वनित होत होते. ढोल आणि शंखांच्या आवाजाने मिसळले जात होते. या गोंधळात अर्जुन उंच उभा होता. त्याचा चेहरा विध्वंसकासारखाच प्रखर प्रकाशाने चमकला होता. त्याचे धनुष्य त्याच्या बाणांच्या ताटीने अजूनही कंपत होते, जणू विश्वाच्या हृदयाचे ठोके प्रतिध्वनित होत होते. पांडूच्या मुलाने युद्धभूमीवर एक चमत्कार केला होता आणि कोणीही त्याच्या विरोधात उभे राहू शकले नाही. युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. धृतराष्ट्राच्या डोळ्यांसमोर घडलेल्या हत्याकांडावर सोने चमक दाखवत होता. त्याचा मुलगा दुर्योधन पराभूत झाला होता. अर्जुनाच्या अविचल निर्धारामुळे त्याचे शरीर तुटले होते. वृद्ध राजाचे हृदय दुःखाने आणि पश्चातापाने भारावून गेले होते. जेव्हा तो त्याचा सारथी आणि विश्वासू संजय त्याच्याकडे वळला होता, मला सांगा, हे संजय, धृतराष्ट्र भावनेने थरथरत त्याचा आवाज म्हणाला, सिंधूच्या वीरशासकाला अर्जुनाने ठार मारल्यानंतर माझ्या योद्ध्यांनी काय केले? संजयचे डोळे जमिनीवर पडले जेव्हा त्याने घडलेल्या घटनांचे वर्णन करायला सुरुवात केली. हे सब पार्थाने युद्धात मारलेल्या सिंधूच्या शासकाला पाहत तो म्हणाला. त्याचा आवाज दुःखाने जड झाला. साधुताचा मुलगा कृपारागाच्या प्रभावाखाली त्याने पांडूच्या मुलाला बाणांच्या घनदाट झोताने झाकले. दृश्य एका गडद आणि भीतीदायक वादासारखे उलगडत गेले. कृपाच्या बालांनी अर्जुनावर पाऊस पाडला, परंतु तरुण योद्ध्याने हार मानण्यास नकार दिला. त्याने प्रत्येक फटक्याचा अचूक आणि कौशल्याने प्रतिकार केला.
त्याचे स्वतःचे बाण खरे आणि वेगवान उडत होते. लढाई उग्र होत गेली. दोन्ही बाजूनी एक चतुर्थांश दिला नाही. संजय बोलत असताना धृतराष्ट्राचे डोळे भीतीपोटी पसरले. त्याच्या योद्ध्यांना एकामागून एक चिरले जात होते. अर्जुनाच्या कळवीच्या हल्ल्यामुळे त्यांचे शरीर तुटले आणि चिरले जात होते, आणि तरीही त्याला वेढलेल्या हत्याकांडानंतरही अर्जुन तीव्र दुःखाच्या स्थितीत दिसत होता. तो इतका शोक का करतो? धृतराष्ट्राने गोंधळलेल्या त्याच्या आवाजात विचारले. शेवटी त्याने लढाई जिंकली आहे अजून बोलत असताना संदेशचे डोळे पुन्हा एकदा अर्जुनावर खेळले. हे राजा, हे सर्व पाहत आहे, तो म्हणाला. त्याच्या वडिलाचा सहारक त्या दुष्ट सुयोधनाच्या जन्मानंतर महान बुद्धीच्या विदुराने धृतराष्ट्राला म्हटले होते, त्याच्या वंशातील या दुष्टाला लवकरच ठार मारू द्या. त्याच्या कारणास्तव एक मोठी आपत्ती कुरुच्या वंशातील अग्रण्यांना मागे टाकेल. संधीचे शब्द ऐकून धृतराष्ट्रांचे डोळे समृद्धात झाले. अजून केवळ विजयासाठी लढत नव्हता, तर तो स्वतःच्या अपराधीपणाच्या आणि पश्चातापाच्या विरोधात लढत होता, हे त्याच्या लक्षात आलेलं नाही. जसजशी लोरात सुरू होती तसतशी आणखी एक आकृती समोर आली. राणाचा मुलगा कर्ण त्याचे प्रचंड मुख युद्धभूमीवर गुंज झाले. भूरिश्वाचे निर्जीव शरीर पाहून त्याचे डोळे क्रोधाने गुंजळले. शिवीचा नातू सात्यकी त्याचा सामना करण्यासाठी तयार झाला. त्याची स्वतःची गाडी युद्धासाठी तयार झाली. अर्जुनाचा साथी आणि मित्र कृष्णाने एक शक्तिशाली शंखनाद केला, ज्याचा आवाज प्रतिध्वनित होत होता. पांडव आणि कौरवांमध्ये युद्ध सुरू असताना युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. हस्तिनापूरचा आंधळा राजा धृतराष्ट्र त्याच्या समोर झालेल्या हत्याकांडाकडे पाहत होता. त्याचे मन त्याचा मुलगा दुर्योधनाच्या चिंतेने ग्रासले होते. संजय त्याने आपल्या रथीला हाक मारली. मला सांग की भीमाने या लढाईत काय केले जेव्हा आमची बाजू त्या शूर योद्ध्याविरुद्ध लढत होती? संजयने आपले डोके झुकवले आणि बोलू लागला. कर्णच्या बाणाने भीमसेनाचा पराभव झाल्यानंतर रागाने आणि घाया गर्वाने भरलेला तो नायक अजून फाल्गुनाकडे वळला आणि म्हणाला, तुझ्या नजरेत धनंजय कर्णाने मला वारंवार नपुंसक, मूर्ख, भक्षक, शस्त्रास्त्रांमध्ये अकुशल म्हटले आहे. जो मला असे सांगेल त्याला मी ठार करी. भीमाचे शब्द ऐकून अर्जुनाचे डोळे क्रोधाने चमकले. मी या अपमानाला शिक्षा होऊ देणार नाही, असे त्याने वचन दिले. कर्ण, तू एक ध्यान आणि मूर्ख आहेस. तू स्वतःच्या पराक्रमाची बढाई मारतोस, पण युद्धात तू एक कमकुवत माणूस असण्याशिवाय दुसरे काही नाही. संजय पुढे म्हणाला. भीमाने अर्जुनाला त्यांनी एकमेकांशी केलेल्या प्रतिज्ञेची आठवण करून दिली, जे योग्य आणि न्यायी आहे. त्यासाठी लढण्यासाठी धनंजयाचे वचन लक्षात ठेवा. तो म्हणाला. आपण आता डगमू नये. युद्धभूमीकडे बघताना अर्जुनाचा दुर्निश्चय वाढत गेला. त्याने त्याचा शत्रू कर्णाला भीमाला क्रूर शब्दांनी शिवीगाळ करताना पाहिले. कर्ण म्हणाला होता, तू एक नपुंसक, मूर्ख आहेस. तू का लढतोस? पण अर्जुनाला माहीत होते की हे अपमान केवळ शब्द नव्हते, ते त्याच्या सन्मानासाठी, एक योद्धा म्हणून त्याच्या ओळखीसाठी एक आव्हान होते. त्याने धनुष्य ओढले आणि कर्णच्या हृदयाकडे लक्ष केले. तुम्ही तुमच्या स्वतःच्या पराक्रमाची बढाई मारू शकता, पण खरे शौर्य कसे दिसते ते मी तुम्हाला दाखवीन. तो म्हणाला. अर्जुनाने जेव्हा बाण मारला तेव्हा युद्धभूमी गोंधळात पडली. लोकडी, चकमकीचा आवाज, जखमींच्या किंचाळ्या आणि मरणाऱ्या लोकांच्या ओरडण्याने हवा भरून गेली. अर्जुन लढताना संजय आश्चर्याने पाहत होता. त्याचे बाण हवेत प्राणघातक अचूकतेने उडत होते. दिव्य रथी कृष्ण अर्जुनाच्या बाजूने स्वार होऊन त्याला गोंधळात मार्गदर्शन करत होता. तू तुझी प्रतिज्ञा पूर्ण केलीस. तो हळूच हसला. वृद्ध क्षत्र आणि त्याचा मुलगा मरण पावले आहेत, पण कृष्णाचे शब्द केवळ वस्तुस्थितीचे साधे विधान नव्हते. ते अर्जुनाला आठवण करून देणारे होते की हे युद्ध केवळ जिंकणे किंवा खाणे नव्हते, ते स्वतःच्या आदर्शानुसार जगण्याबद्दल होते. जे योग्य आहे त्यासाठी लढण्याबद्दल होते. ते युद्धभूमीतून जात असताना कृष्णाने निदर्शनास आणून दिले. युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. जमलेल्या योद्ध्यांवर एक उबदार नारिंगी प्रकाश ताकद होता. संजय कथाकार त्या दिवसाच्या सुरुवातीला घडलेल्या घटनांबद्दल बोलला. सिंधू राजाला पार्थाने ठार मारल्यानंतर त्याने सुरुवात केली. कृष्ण राजाची दुरुस्ती करत होता, म्हणजे धर्माचा मुलगा युधिष्ठिर. त्याने आनंदी अंतकरणाने त्यांची पूजा केली. संजय बोलत असताना कृष्ण युधिष्ठिरच्या रथाच्या जवळ गेला. त्याचे डोळे आनंदाने आणि कृतज्ञतेने चमकले. हे राजांच्या राजा, शुभेच्छा, तो म्हणाला. तुझी समृद्धी वाढते. हे सर्वोत्तम पुरुष, तुझा शत्रू मारला गेला आहे. कृष्णाचे शब्द ऐकून युधिष्ठिरचा चेहरा
आनंदाने उजळला प्रश्न पुढे म्हणाला, नशिबाने तुमच्या धाकट्या भावाने आपले वचन पूर्ण केले आहे. त्याने अर्जुनाने युद्धात दाखवलेल्या शौर्याबद्दल आणि कौशल्याबद्दल आणि त्याने त्यांच्या कुटुंबाला कसे गौरव मिळवून दिले याबद्दल सांगितले. त्याच्या मित्राची स्तुती ऐकून युधिष्ठिरचे डोळे आनंदाश्रूंनी भरले. जेव्हा कृष्णाने बोलले संपवले तेव्हा युधिष्ठिराने त्याच्या रथातून उडी मारली. त्याचा चेहरा आनंदाने चमकला. तो अर्जुन आणि कृष्ण या दोन कृष्णांकडे धावला आणि त्यांना प्रेमाने मिठी मारली. त्याच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू पुसून तो म्हणाला, हे पराक्रमी कार योद्धे, नशीब तुम्ही तुमचे काम पूर्ण केल्यानंतर मी तुम्हा दोघांनाही पाहत आहे. युधिष्ठिरच्या शब्दांना जमलेल्या योद्ध्यांकडून जल्लोष आणि टाळ्या मिळाल्या. भीम पराक्रमी योद्धा आणि सात्यकी आणखी एक कुशली योद्धा त्यांच्या वरिष्ठांकडे गेले. त्यांचे चेहरे खिळखिळे झाले, पण त्यांचा आत्मा तुटला नाही. त्यांनी युधिष्ठिराला हात जोडून अभिवादन केले. त्याच्या स्तुतीबद्दल आभार मानले. युधिष्ठिरचे कौतुकाचे शब्द नदीसारखे वाहत राहिले. नशिबाने मी तुम्हाला दोघांनाही पाहतो. वीरांनो, त्या शत्रूच्या सैन्याच्या समुद्रातून प्राणस विसटले. सुदैवाने पृथ्वीवरील सर्व राजांना तुम्ही दोघांनी पराभूत केले आहे. त्याने युद्धातील त्यांच्या शौर्याबद्दल आणि कौशल्याबद्दल आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबाला कसे गौरव मिळवून दिले याबद्दल सांगितले. युधिष्ठिराने बोलले. संपवल्यानंतर तो भीम आणि सात्यकी यांना प्रेमाने आलिंगन देत त्यांच्या दिशेने धावला. त्याने दोन्ही योद्ध्यांना जवळ धरले. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू घुसळून वाहू लागले. पांडवांचे संपूर्ण सैन्य जल्लोषात आणि टाळ्या वाजवू लागले. युधिष्ठिराने सांगितलेल्या शब्दांनी त्यांचे मनोबल उंचावले. या क्षणी पांडवांना माहित होते की ते अजय आहेत. कृष्ण त्यांच्या बाजूने असल्याने काही अशक्य नाही. पुढे येणाऱ्या कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार होऊन त्यांनी पुन्हा एकदा युद्धावर मन केंद्रित केले. सूर्य एका अशा दिवशी मावळा होता जो कौरवांच्या आणि पांडवांच्या आठवणीमध्ये कायमचा कोरला गेला होता. संजय राजा धृतराष्ट्रासमोर उभा होता. त्याचा आवाज दुःखाने भारलेला होता आणि तो सिंधू राजवटीत कोसळलेले शासकाची कथा सांगत होता. राजाचा मुलगा सुयोधन त्याच्या समोर बसला. त्याचा चेहरा दुःखाचा मुखवटा होता. त्याचे डोळे अश्रूंनी लाल झाले होते. सुयोधनाचे विचार पराभवाच्या भाराने ग्रासले होते. एकेकाळी इतके पराक्रमी आणि गर्विष्ठ असलेले त्याचे सैन्य पांडवांनी उद्ध्वस्त केले होते. त्याला कर्णचे शब्द आठवले, ज्याने आपण एकट्याने अर्जुनाला पराभूत करू अशी बडाई मारली होती. पण आता कर्णही पराभूत झाला होता. त्याची शक्ती सापासारखी तुटली होती. ज्याचे दांडे तुटले आहेत. जेव्हा सुयोधन स्वतःशी बोलत होता तेव्हा त्याचा आवाज संतापाने उठला. माझ्यासाठी काय उरले आहे? माझे मित्र सर्व यमाच्या घरी गेले. जयद्रथ, ज्याने माझे रक्षण करण्याची शपथ घेतली होती, तो पराक्रमी योद्धा अर्जुनाच्या हातून मारला गेला. आणि कर्ण, अरे कर्ण, तू आम्हाला कसे अपयशी ठेवू शकतोस? त्याच्या समोर झालेल्या विध्वंसाकडे पाहत आला. त्याचे शब्द मागे सरकले. जेव्हा सुयोधन आपल्या आसनावर उठला तेव्हा त्याचे डोळे क्रोध आणि निराशेच्या मिश्रणाने उजळले. तो द्रोणाच्या निवासस्थानाकडे धावला. त्याच्या गुरुचे मार्गदर्शन मागत हे द्रोण सुयोधन म्हणाला. त्याचा आवाज भावनेने भारलेला आहे. हा आमच्या युद्धाचा परिणाम आहे. माझे आजोबा भीष्म पडले आहेत. त्यांची आकांक्षा शिखंडीने पूर्ण केली आहे आणि माझे सहकारी इतके लोक यमाच्या निवासस्थानी गेले आहेत. सुयोधनाने आपल्या पराभवाची कहाणी सांगताना द्रोणाने ऐकले. तरुण राजकुमाराचे शब्द आत्मद्वेष आणि पश्चातापाने भरलेले होते. मी एक भ्याड आहे, तो म्हणाला. त्याचा आवाज अति कुलबुलून, मी माझ्या मित्रांमध्ये अशी कत्तल केली आहे. 100 अश्व यत्न करूनही मी पवित्र कसा होऊ शकतो? त्याचे डोळे द्रोणाकडे झगमगत गेले, जणू तो मोक्ष मागत होता. जसा सूर्य क्षितिलाच्या खाली बुडाला तसे सुयोधनाचे शब्द अधिक उत्कट होत गेले. त्याने युद्धात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कर्जातून मुक्त होण्याच्या त्याच्या इच्छेबद्दल सांगितले. मी यमुनेत जाईन, तो ठामपणे म्हणाला. त्याचा आवाज, तिथे मी त्यांना अर्पण करीन आणि त्यांची क्षमा मागेन. त्याचे डोळे द्रोणाकडे बंद झाले, जणू भक्तीच्या या अंतिम कृतीसाठी परवानगी मागत आहे. त्या क्षणी संजयला सुयोधनाच्या अंतकरणात काय आहे याची एक झलक दिसली. अपराधीपणाची आणि दुःखाची एक खोल भावना, सुटकेची तीव्र इच्छा मिसळलेली. तरुण राजकुमाराचे शब्द त्याच्या स्वतःच्या कृतीमुळे विखुरलेल्या एका माणसाचे होते. राजा दुर्योधनाचा क्रोध जसा क्षणाक्षणाला वाढत गेला तसंच युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. त्याने आपला विश्वासू सारथी आणि योद्धा कर्णाला बोलावतात त्याचे डोळे क्रोधाने चमकले. पहा, कर्ण, त्याचा आवाज भावनेने थरथरत होता. दुर्योधन आश्चर्यचकित झाला. आपला शत्रू अर्जुन, ज्याने आपल्या गुरु द्रोणाने तयार केलेल्या अभेद्य सैन्याला छेदले आहे,
त्याने आपल्या सिंधूंचा शासक जयद्रथला अशा युद्धात ठार मारले, ज्याने आपल्या अनेक शूर योद्ध्यांना पडताना पाहिले. दुर्योधनाने कर्णाला सांगितलेले शब्द ऐकून कर्णाची अभिव्यक्ती उदास झाली. पण माझा राजा, तो हळुवारपणे म्हणाला, या पराभवासाठी द्रोणाला दोष देऊ नका. तो त्याच्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याच्या सर्व सामर्थ्याने आणि शौर्याने लढतो. कर्णाचा आवाज त्यांच्या गुरुच्या बचावासाठी उठला. अजून एक कुशल योद्धा आहे, जो आकाशीय शस्त्रांनी सज्ज आहे आणि वानरबनक असलेल्या गाडीवर बसलेला आहे. त्याच्याकडे महान योद्ध्यांचेही उल्लंघन करण्याची शक्ती आहे. दुर्योधनाने मान हलवली. त्याचा रार पुन्हा एकदा पेटला. पण द्रोणाच्या परवानगीशिवाय अजून हा पराक्रम कसा करू शकला असता, त्याने विचारले. आणि ज्या जयद्रथाने संरक्षणाची याचना केली होती आणि त्याला ते नाकारण्यात आले होते, त्याचे काय? मी त्याला सुरक्षित मार्ग देण्याचे वचन दिले होते, पण कर्ण तू त्याला जाण्यापासून रोखलेस. जयद्रथाच्या पतनाला कारणीभूत ठरलेल्या घटनांचे स्मरण होत असताना कर्णाचा चेहरा पडला. माझ्या राजा, मला नुकसान पोहोचवायचे नव्हते, तो हळूच म्हणाला. पण कदाचित नशिबाने हा निकाल ठेवला असेल. पांडवांविरुद्ध फसवणूक आणि पराक्रम या दोन्हींचा वापर करून आम्ही आमच्या पूर्ण ताकदीने लढलो आहोत. तरीही आमच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही आम्ही त्यांना पराभूत करू शकलो नाही. कर्ण बोलत असताना क्षितिजावर पांडवांच्या तुकड्यांचा दुर्योधनाच्या सैन्याशी संघर्ष झाला. युद्धभूमीवर गाड्या आणि हत्ती गडगडत होते. त्यांचे स्वार विजयासाठी किंवा अस्तित्वासाठी लढत होते. जखमी आणि मरणासन्न लोकांच्या रडण्याबाबत सृष्टीच्या संघर्षाचा आवाज हवेत प्रतिध्वनित होत होता. संध्याने गोंधळ उडताना पाहिला. त्याचा आवाज विलप करत उठला, जो राजाच्या स्वतःच्या निराशेचा प्रतिध्वनी करत होता. हे राजा, हे सर्व तुझ्या दुष्ट धोरणामुळे झाले आहे. पांडवांबद्दलच्या द्वेषामुळे आंधळे होऊन तू स्वतःवर आणि तुझ्या लोकांचा नाश केला आहेस. नाही चिरळली. त्याचे परिणाम अनिश्चितपणे संतुलनात अडकले, कारण राज्ये आणि समाजांचे भवितव्य ठरवणाऱ्या संघर्षात योद्धे भिगले. सूर्यभूमीवर कोसळवा धुळीची पृथ्वीवर लांब छाप पडली. घाम आणि रक्ताच्या सुगंधाने हवा दाट झाली होती. जेव्हा सैन्यांमध्ये पोलाद आणि रागाच्या उन्मादात चकमक झाली, राजा धृतराष्ट्र यांचा सल्लागार संजय गोंधळाकडे पाहत डोंगरावर उभा होता. त्याचा आवाज रणांवर होता आणि तो युद्धाच्या उलथापालथीचे वर्णन करत होत आहे. राजा, तुझी हत्ती सेना सामर्थ्यवान होऊन सर्वत्र पांडवांच्या सैन्यावर वर्चस्व गाजवत लढली. संजयने सुरुवात केली. पांचाळ आणि कौरव लढाईत तितके गुंतलेले होते की ते त्यांचे मतभेद विसरले होते. मतांमध्ये स्थान मिळवण्यासाठी लढत होते. योद्ध्यांनी बाण आणि भाल्यांनी एकमेकांना छिदले आणि एकमेकांना जमिनीवर पाडले. संतत हाती त्यांच्या सहकार्याशी भिडले. रणशिंगड्यांच्या ओरड्यासह सूर्यप्रकाशात त्यांचे दांडे चमकले. घोडेस्वार युद्धभूमीवर धावले. दिवसाच्या मंद प्रकाशात भाले आणि बाण चमकले. हजारो वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रांनी सज्ज असलेले पायदळ सैनिक पुढे धावले. प्रत्येक जण आपली योग्यता सिद्ध करण्याच्या प्रयत्नात होता. रागाच्या भया आणि नैराश्याने युद्ध पेटले. धृतराष्ट्र राजाचा मुलगा दुर्योधनाने पांडवांच्या सैन्याच्या मध्यभागी आक्रमण केले. त्याची रथाची चाके पृथ्वीवर फिरत होती, ज्यामुळे कौरवांच्या विजयाचा दावा करत असताना ती त्याच्या खाली थरथरत होती. जसजशी रात्र पळू लागली तसंच क्षितिजावरील 10 बिंदू नजरेतून गायब झाले. बाण आणि अंधाराच्या समुद्रात खवले. सूर्याची किरणे अस्त झाली होती, परंतु दुर्योधनाचा रोष वाढतच गेला. त्याने आपल्या सोन्याच्या पंखांच्या बाणांना तीव्रतेने पेटवून दिले. डावीकडील आणि उजवीकडील पांचाल योद्ध्यांना चिरडले. पांडवांना मागे पडावे लागले. दुर्योधनाच्या हल्ल्याच्या तीव्रतेने त्यांचे सैन्य तुटले. कौरव राजकुमार अजिंक्य दिसत असल्याने ते या हल्ल्याचा सामना करू शकले नाहीत. पांडूचा मुलगा भीम याने लढाईत 10 खांब फेकले, परंतु त्याची पराक्रमी शक्ती देखील दुर्योधनाच्या पवित्र शक्तीशी बरोबरी करू शकली नाही. युद्ध त्याच्या चरमोत्कर्षावर पोहोचताच पांडूचा मोठा मुलगा युधिष्ठिर या हत्याकांडात उभा राहिला. त्याने दुर्योधनाकडे डोळे बंद केले जेव्हा त्याने एक रुंद डोक्याचे दांडे सोडले, ज्याने कौरव राजकुमाराचे धनुष्य 3 तुकड्यांमध्ये तोडले. युधिष्ठिराने त्यांच्या शत्रूवर आणखी एक बाण मारला. तेव्हा पंचाळ सैन्याने जल्लोष केला. पण जेव्हा विजय त्यांच्या आवाक्यात होता तेव्हा कौरवांचा गुरु द्रोण युद्धभूमीवर प्रकट झाला. एका वेगवान हालचालीसह त्याने पांडवांच्या सैन्याला बाजूला सारले आणि आपल्या राजकुमाराला हानीपासून वाचवले. लढाई चिघळली. दोन्ही बाजूंनी लढाईत भाग घेतला नाही, ज्यामुळे युद्धाचे भवितव्य ठरवता येईल. तर जसजशी खोल होत गेली
तसंच पोलादाची टक्कर आणि ओरडण्याचे आवाज येत गेले. युद्धभूमीवर सूर्य मावळत होता, ज्याने कौरव आणि पांडवांच्या सैन्यावर सोनेरी चमक दाखवली होती. राजा धृतराष्ट्राने आपल्या रथी संजयला त्या दिवशीच्या घटना